स्वातंत्र्यावेळी डॉलरची किंमत जवळपास 1 रुपया होती आणि आता तोच डॉलर जवळजवळ 94 रुपये झालाय. या सगळ्या मागची कारणे काय आणि हा एक्सचेंज रेट कोण आणि कसं ठरवतं आणि नेहमीच रुपयाला डॉलरशीच का कम्पेअर केलं जातं? चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊ. तर बघा, करन्सीचा रेट ठरवायला बेसिकली दोन सिस्टीम आहे. पहिला फ्लोटिंग सिस्टीम, यात मार्केट रेट ठरवतो, म्हणजे जेवढी डिमांड तेवढी व्हॅल्यू, आणि हे IMF ने सजेस्ट केलेली सिस्टीम आहे. आणि दुसरा फिक्स सिस्टीम, यात गव्हर्नमेंट स्वतः रेट फिक्स करते. मग भारत कोणती सिस्टीम वापरतो? इंडिया मिक्स्ड इकॉनॉमी असल्यामुळे आपण फिक्स्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट वापरतो. हे एक्सचेंज रेट कसे ठरतात? 1973 मध्ये एक मोठी घटना घडली, ऑइल क्रायसिस. त्याआधी हे करन्सीज गोल्डवर बेस्ड होत्या, पण ऑइल क्रायसिस नंतर सगळं बदललं. IMFच्या गाईडलाईन्स नुसार आता करन्सीची व्हॅल्यू ठरेल तुमच्याकडे किती फॉरेक्स रिझर्व्ह आहे त्यावर. फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे देशाकडे जी फॉरेन करन्सी असते ती. समजा देशाकडे जास्त फॉरेन करन्सी असतील तर रुपया स्ट्रॉंग राहतो आणि कमी असतील तर रुपया वीक. एकदम सिंपल, देशाचा बँक बॅलन्स स्ट्रॉंग तर करन्सी स्ट्रॉंग. आता खरा प्रश्न, डॉलरच का, दुसऱ्या करन्सी का नाही? कारण बघा, आज जगभरात जेवढे फॉरेक्स ट्रेडिंग होतो त्यातील 85% डॉलरमध्ये होते. त्यामुळे सगळ्या करन्सीजला डॉलर सोबत कम्पेअर केले जाते. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.